नमस्कार मंडळी, मी धनंजय गाडी कोकण जेवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज आम्ही पप्पा आणि मी आणि बहीण तर आम्ही अळी टाकपेर जाणार म्हणजे बिये असतात ना चिबडाचे ते टाकू जाणार आणि भाजीपालो काहीतरी असं गावलं तर हाणूची। तर आता मी आमच्या ह्याच्याकडे भाड्याकडे आहे, पप्पाने ते पुढे गेले, मी व्हिडिओ करून थांबलो आहे। तर आता जाऊया आपण। तर चला तर मग मस्तपैकी वातावरण झाला, तर जरा बारीक पाऊस पडत होतो तो आता बंद झालो। बघा हिरव्यागार मस्तपैकी झाला। ही वाडाकडे गावची वाटा आता ही बरी पडता, रस्तो आता मोकळा आहे। तर आता मग जाऊया। तर मंडळी बघा, तर हो बघा कसं येईल 8:30 मस्त एकदम मोठा आमचं सडो बहुतेक लगा बैल घेऊन जेव्हा ते बघा आमच्याच वाडीतली आहोत। आपण आता पुढे जाणार आहोत त्यासाठी। तर हे बघा, हे पक्षी येऊक नको ना म्हणून हे बघा असे कागद बिगद लावतात। त्या पक्ष्यांका असे काहीतरी हासा वाटता, म्हणजे ढोरा बिरा पण एवढी हवत नाही, मस्तपैकी दिसता बघा। तर म्हणजे आता आम्ही येईल तर काहीतरी ना एक कडेची ह्या चिऱ्याची चकलान गेल्या गडबो, तर तो बघूचो आणि बाकी काय बघून जाऊया। तर म्हणजे बघा या असं करून घेतल्याने आधी खड्डो खाल्ल्याने असं गोवर टाकल्याने म्हणजे शान बिन असताना सुकवलेलं मस्त पिक्या त्याचा गोवा राहतो। पप्पा या करतात हे चुरून लावणारा कोंबत चुरणाचे। असे एकासाठी लावायचे म्हणजे कसा आडवसा घेऊचे नाही, चालण्या फिरण्या म्हणजे पायाखाली असे कोंबे जाणार ना। आणि हे बघा त्याच्यावरचं कसे ना करांद्याचे पण लावतात, म्हणजे त्याची वेली असतात करांद्याचे तसे वरती चढते गाडग्यानं। हे करांद्याचे कोंब लावून झालेले आहेत, म्हणजे त्या ह्याच्यात गोवरा तयार केल्याने एकासाठी म्हणजे ती वेल असे गाडग्यात चढते। कडेन गोवर टाकतो, एकासाठी ना भेंडी असतात ती तिथे झाडं लावलेली आहेत, म्हणजे बिये उगावले बघा असे लावून झाल्या आणि ती असे कडेनं माती टाकायची, कोंबडी असे ठेवल्याने म्हणजे लगेच ते कोंबडी झाडावर गेली। तर म्हणजे बघा आता हे काल माटाची भाजी करता कुट्टा अशी 4-5 भाजी ना जरा जरा घेऊन मिक्स केलास ना मस्त भाजी होता। यासाठी ना कणगा लावतो त्यासाठी। ताप्याची मला बघितली मस्त वाटतं। तर म्हणजे आता आम्ही घरात चालला, म्हणजे पप्पा होत अजून अळी घालूची आहेत, शेकड्याची भाजी आहे ना ह्या करून नीट करून घेतला
ती आता घराकडे जाऊन करूची आहे, त्याच्यामुळे जास्त थांबत नाही बसला. तर आता घराकडे जाऊन आता शेगलाची भाजी करूया मस्तपैकी. आवश्यक सांगतोय. चला तर मग जाऊया घरा. म्हणजे या बघा वरती चालला. आता ते फणस खाऊ जातात. केली आहेत ती. आता आपण घराकडे जाऊया. तुमच्या घराकडे ला आणि या बघा या पिंपळाचं झाड आहे इथं ना. पिंपळाचं झाड हे आता घरा केलंय. आता शेगल्याच्या पाल्याची भाजी करूया आणि बघा मग कशी करतात ती. चला तर मग हे बघा शेगलाची भाजी कुठूनच आणला मी. आणि बघा ही लाल माठाची आहे भाजी. म्हणजे का तर नीट करता म्हणजे ही अशी पानं आहेत ना ती काढणार आणि हे असे देठ आहेत ना ते काढून टाकणार. आता हे सगळं करून घेता. म्हणजे हे बघा आता नीट करून झाली हा. म्हणजे बघा हे असे बारीक बारीक होते ना ते केला. ही आता शेगलाची आहे लाल माठाची. आणि बघा अशी चिरूची आहे. चिरता ही सगळी चिरून घ्यायची. अशी बारीक करून घ्यायची. म्हणजे अशी चिरून झाली ना ही टोपात घ्यायची आणि जरा धुवून घ्यायची. तर म्हणजे बघा धुता. म्हणजे बघा इथून झाली हा. हे बघा कांदो पण चिरून झालेलो हा. हे बघा कांदो उतूर टाकलाय डायरेक्ट गॅसवर ठेवलाय. बघा मिरची कापता. ही आता आटली आणि थोडासा पाणी सुटलं ते का म्हणजे मस्त पाणी घालायची गरज नाही बी धुतल्यामुळे. बघा मस्त दिसतं एकदम. काही ढवळूया. मस्त मिक्स करून घ्यायची. पाणी बघा सुटलंय ते का पाणी बघशाल त्यावर. म्हणजे बघा नारळ फोडून दिलंय आणि बघा नारळ पिस्ता असं ती शिजन दे भाजी. ही मग शेवटचा खोबरा टाकायचा तेवढी चव मस्त आहे. आता
म्हणजे खोबरं टाकूया. मिक्स करून घेऊया. वास पण मस्त येता. भाजी झाली फक्त खोबरं मिक्स करता. म्हणजे बघा पप्पा पाठी रोवली नाही बघा, हे बुरमुळे आणल्याने आता खाऊया. असेच खायचे, असेच म्हणजे साला काढायची. बघा असे साल काढायचे वरचे, असं गर असतं होतं. बघा असे खायचे. हे बघा ही तिखटी डाळ आणि शेकलाची मस्त भाजी आहे. तर मग जेवून घेते आधी. तर आणि बघा लोणचा घराकडे बनवलेला. तर म्हणजे तुमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग